नमस्कार श्रोते हो, ॲडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषधमुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. ॲडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्याबरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर गिरी. नमस्कार. आज आपण जी केस बघणार आहोत ती डायबेटिक न्यूरोपॅथीची केस आहे. 45 वर्षांचे हे गृहस्थ, ज्यांना 6 वर्षांपासून डायबेटीस होता आणि आता पायाला जळजळ सुरू झाली होती. 1 वर्षांपासून औषधं ते घेत होते, त्याच्याने त्यांना रिलीफही मिळत होता. पण त्यांनी न्यूरोपॅथीवरचा आपला कार्यक्रम ऐकला रेडिओवरचा आणि मग ते ॲडव्हान्स आयुर्वेदामध्ये आले. काय आपण त्यांना ट्रीटमेंट दिली आणि काय त्यांची केस होती हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे. कसं असतं की एखाद्या आजारामध्ये आराम मिळणं हां, आणि त्या आजाराची कारणं दूर होणं किंवा तो बरा होणं हे वेगवेगळ्या गोष्टी आहेत. बरोबर. म्हणजे आता जर का डायबेटिक न्यूरोपॅथीबद्दल जर का आपण बघितलं तर कसं असतं की प्रायमरी लेवलला तुमच्या ज्या कॅपिलरीज असतात, म्हणजे छोट्या छोट्या रक्तवाहिन्या पायांच्या, ह्या थोड्या डॅमेज व्हायला लागलेल्या असतात. अच्छा. आणि मग होतं कसं की तुमच्या नसांवरचं जे काही कव्हरिंग असतं त्याला रक्तपुरवठा मग कमी व्हायला लागतो आणि मग ते नसांवरचं कव्हरिंग डॅमेज होतं आणि नसा उघड्या पडायला लागतात. आणि ह्या नसा उघड्या पडल्या म्हणजे इलेक्ट्रिक वायर सारखं असतं ते, म्हणजे आतून तांब्याची तार वरून रबरचं कव्हरिंग. समजा रबर कव्हरिंग गेलं आणि तांब्याची तार उघडी पडली तर जसा करंट लागेल तसं त्यांना नसांना करंट लागायला लागतो, म्हणजे जळजळ व्हायला लागते. अच्छा. आणि मग ह्याच्यातून होतं कसं की पहिल्यांदा त्या ब्लड वेसल्स डॅमेज झालेल्या असतात हळूहळू, नंतर मग हळूहळू नसा उघड्या पडून तिथली नस डॅमेज व्हायला सुरुवात होते आणि मग ती नस डॅमेज झाली की मग बधीरपणा यायला लागतो. अच्छा. म्हणजे तुमची जळजळ अशी कमी होऊन जाते कारण तिथे सेन्सेशनच नाहीये. बरोबर. आता तिथे ब्लड सप्लाय नाहीये, नर्व्हस सप्लाय नाहीये, बरोबर की नाही. मग त्यामुळे होणार काय की तिथली स्किन जी आहे ती पातळ व्हायला सुरुवात होते. ओके. म्हणजे एकूणच तिथले जे काही सेल्स आहेत वीक व्हायला लागतात, स्किन पातळ व्हायला लागते आणि त्यामुळे थोडासा जरी धक्का लागला, कुठेतरी काहीतरी लागलं तरी काय होतं, तिथे जखम निर्माण होते आणि मग मात्र मुश्किल काम होतं. अगदी. मग आता आयुर्वेद याच्याबद्दल काय सांगता आणि आपण त्यांना आयुर्वेदिक ट्रीटमेंट काय दिली हेही जाणून घ्यायचंय. पण त्याआधी श्रोते हो, डायबेटिक न्यूरोपॅथी सारख्या आजारामध्ये सुद्धा औषधमुक्त जीवन साध्य करणं शक्य आहे आयुर्वेदाच्या साथीने. आणि त्यासाठी तुम्ही संपर्क करू शकता डॉक्टर विद्याधर गिरी यांच्या ॲडव्हान्स आयुर्वेदाला. डॉक्टर विद्याधर गिरी शनिवार दिनांक 29 जून रोजी कोल्हापूरमध्ये भेटू शकतील. अपॉइंटमेंटसाठी संपर्क 84 05 10 25. डॉक्टर गिरी, मग आपण त्यांना न्यूरोपॅथीवरती काय ट्रीटमेंट दिली, आयुर्वेदाने काय सांगितलंय? म्हणजे आता बेसिकली होतं कसं की जखम होते. आता तिथे जर का नर्व्हस सप्लाय नाहीये, ब्लड सप्लाय नाहीये, तर ती जखम भरून कशी काय येईल? बरोबर. आणि मग ती जखम चिघळत जाते, बरोबर ना. कधी कधी तिथे नेक्रोसिस म्हणजे म्हणतो ना, डेड होती सगळं तिथला पार्ट. अच्छा. आणि मग पाय कापायची पाळी येते. म्हणजे जर का प्रायमरी लेवलला ज्या वेळेला त्यांना म्हणजे न्यूरोपॅथी झाली होती किंवा त्यांच्या पायाची जळजळ चालू झाली होती, त्यावेळेला आपल्याला माहिती आहे ना तिथल्या ब्लड वेसल्स डॅमेज होत आहेत किंवा नर्ववरचं कव्हरिंग डॅमेज होत आहेत. म्हणजे ते डॅमेज होण्यासाठी शरीरात काय वातावरण निर्माण झालेलं आहे, बरोबर की नाही, हे वातावरण रिव्हर्स केलं गेलं पाहिजे. मग हे वातावरण कसं रिव्हर्स केलं? म्हणजे हे वातावरण रिव्हर्स करायचं असेल तर तुम्हाला म्हणजे पहिल्यांदा कसं असतं की शरीरामध्ये ऍसिडिटी वाढलेली असते आणि ह्या सगळ्यामुळे होतं कसं की रक्तवाहिन्यांमधून जर का ऍसिडिक रक्त जात असेल तर त्याला रक्तवाहिन्यांच्या वॉलला सेव्ह करण्यासाठी कोलेस्ट्रॉल वाढतं, ट्रायग्लिसराईड वाढतं आणि मग हळूहळू त्या काय होतात, रक्तवाहिन्या नॅरो होत बंद होतात. पहिल्यांदा छोट्याशा कॅपिलरीज बंद होणार, म्हणजे ही प्रोसेस चालू झालेली असते तिथे. म्हणजे एकूणच शरीरामधला जो काही इम्बॅलन्स झालेला असतो त्याच्यातून जर का म्हणजे तुमच्या रक्तवाहिन्या डॅमेज होत असेल तर हा इम्बॅलन्स पहिल्यांदा दूर करावा लागतो. त्या रक्तवाहिन्या वाचवाव्या लागतात, त्यानंतर पुढचा होणारा नर्व्हस डॅमेज थांबवावा लागतो आणि तसं केलं तरच भविष्यातला डायबेटिक फूट आपल्याला काय करता येतो, टाळता येतो. आणि म्हणून ते आपल्याकडे आले आणि मग त्याच्यातून आपण काय केलं, त्यांना फ्युचर कॉम्प्लिकेशन्स पासून नक्कीच आपण त्यांना थांबवू शकलो. अगदी खरंय. म्हणूनच श्रोते हो, डायबेटिक न्यूरोपॅथी सारख्या आजारामध्ये सुद्धा तुम्ही औषधमुक्त जीवन साध्य करू शकता आयुर्वेदाच्या साथीने. त्यासाठी संपर्क करू शकता डॉक्टर विद्याधर गिरी यांच्या ॲडव्हान्स आयुर्वेदाला. पुन्हा भेटूयात ॲडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषधमुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार.